संख्या तिथं जास्त दिसते. मूळ भाजपवाल्या हा सतरंजा उचलायचं काम करत होता, तो अजून देखील सतरंजाच उचलतो. तुम्ही की जयंत पाटील सध्या भाजपच्या मार्गावर आहे, पण राज्यातले बहुतांश नेते ज्यांना लोकांचा पाठिंबा आहे, लोकनेते ज्यांना म्हटले जातात, मास लीडर असे जर भाजपमध्ये जायला लागले, त्याच्यावर प्रचंड आरोप आहे, तर सर्वसामान्य मतदारांनी जनतेनं याने काय बोलले पाहिजे? जयंत पाटील साहेब जाणार नाहीत अशी मला निश्चितपणे खात्री आहे. तो मुद्दा बाजूला ठेवूया. परंतु आज भाजपची अवस्था काय आहे, मूळ भाजपच्या लोकांची अवस्था या राज्यामध्ये काय आहे, कोल्हापूरमध्ये बघितलं तर हळवणकर साहेबांची अवस्था काय आहे आज. आणि म्हणून मूळ भाजपची लोकं आज भाजपमध्ये पदावर नाही आहेत, परंतु बाहेरून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव साहेब या सगळ्यांच्याकडून आलेलीच लोकं आज पुढे आहेत. मंत्रिमंडळाचा हिशोब केला तर तुमच्या लक्षात येईल, मंत्रिमंडळात सुद्धा संख्या कुणाची आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या सगळ्यांकडून आलेल्यांची संख्या तिथं जास्त दिसते. मूळ भाजपवाल्या हा सतरंजा उचलायचं काम करत होता, तो अजून देखील सतरंजाच उचलतो. तुम्ही